सो त्यांनी मेसेज केला होता DM मध्ये आणि मी रिप्लाय नव्हती देत अननोन लोकांना. कळलं. हा. मग कधी कळलं की श्रीमंत आहे ते? श्रीमंत असं नव्हतं. हळूहळू सांगेल, ठीक आहे. मी सावधान इंडिया खूप बघायची. त्याच्याकडे पाहून वाटतं हा थोडा. हा, मग तुला वाटलं सावधान इंडिया की काय माहिती काय MMS वगैरे बनवले असेल. कोणाला थोडं पण लाजू नका असं. मी काही थट्टा नाही करत आहे, ठीक आहे. तुला आहे प्रॉब्लेम? तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मग मेहुण्याला काय प्रॉब्लेम असणार? तुझा मेहुणा आहे ना तो, मग त्याला काय प्रॉब्लेम असेल? त्याला एकच प्रॉब्लेम आहे, तू त्या बहिणीशी लग्न केलंस, हेच आहे ना. आणि बायको कोण आहे? मग मेहुणा काय तुझा भाऊ आहे ना तो? नातच तोडून टाकले. याचा मेहुणा आहे, माझा माहित नाही काय तू आई बाबांची प्रॉपर्टी काही घेणार आहेस की नाही आहे प्रॉपर्टी? काय आहे? फ्लॅट्स वगैरे? भाई इसके ऊपर कॅमेरा डाल. बघूया कोण श्रीमंत आलेत आपल्या शो मध्ये. एक काम करूया आपण, तुमच्या सुविधेसाठी आपण काय केलंय, माईकची पण सुविधा ठेवलेली आहे, ठीक आहे. कारण जलील करतो एकदम नीट करू आपण, ठीक आहे. आईला दे माईक. हा, एक मिनिट, त्याला सेट करू, अँगल सेट करू. एकदम नॅशनल जॉग्राफी आठवला की हा ही पाल ही मुलगी नीट दिसली पाहिजे. ठीक आहे. हा, आता सगळे तयार झाले, सगळ्यांना कळले ना आता काय होणार आहे. ती पावडर लावते तिकडे. काय कांदे पोहेचा कार्यक्रम आहे, माहीतच नव्हतं मला. ठीक आहे, छान आहे, रेडी होऊन आली आहे. मराठी शो आहे, ठीक आहे. मराठी मध्येच बोलणार ना. मध्येच काही चुकलं माझं तर सांगा मला, ठीक. स्टेजवर येऊन नाही सांगायचं. हा, एक मिनिट. माईक कसा पकडायचा मी सांगतो, ठीक आहे. हा माईक आहे, इथपर्यंत पाहिजे, ठीक आहे. तोंडाच्या आत नाही, पण एकदम पण असं, ठीक आहे. हा, नाही अजून जवळ घे. हा, आता कसं छान वाटतंय ना? नवरा पण माझा काय आता त्याचं बरं ऐकते, ठीक आहे. काय नाव आहे? अंकिता. हा, अजून जवळ धर. अंकिता. हा, असंच धरायचं, ठीक आहे. आणि काही हाताने इशारे करायचे, तर हा दुसरा हात वापर. दारू दिली, दारू भावाला दिली, हा तू पकड. हा, कळलंय आता, ठीक आहे. छान. काय अंकिता आणि तुझं? प्रणय, ठीक आहे. सध्या तूच आन्सर कर, ज्याच्याकडे माईक आहे तो आन्सर करणार, ठीक आहे. अंकिता, किती घर आहेत? म्हणजे एक कांदिवलीमध्ये आहे, आता विरारमध्ये पण आहे. तू म्हणूनच लग्न केलं नाही त्याची? कळलं. एक मिनिट, काय लव्ह मॅरेज? त्याच्याकडे जास्त आहे. त्याच्याकडे तू गोल्डी करेस मग? त्याच्याकडे जास्त आहे म्हणून तर केलं मी. कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज होतं. कुठे भेटला हा तुला? विरारला. त्याच्या मामाचं रिसॉर्ट आहे, आम्ही त्या रिसॉर्टला गेलो होतो. एक मिनिट, आम्ही म्हणजे कोण गेलेलो? मी आणि माझी फॅमिली गेलो होतो, फॅमिली गेट टुगेदर साठी. तर त्याचा मामाचाच रिसॉर्ट होता. कळलं आम्हाला, ठीक आहे. जेव्हा मी टॅग टाकलं होतं इंस्टाग्राम वरती, तो टॅग वरून त्यांनी रिक्वेस्ट पाठवली होती. ओ, श्रीमंत आहे पण हपसी आहे एकदम. एवढे चिन्हगिरी या. रिसॉर्ट खोलल्यावर काय करणार? चल, हे चुत्यागिरी मला नको सांगू, ठीक आहे. नवीन रिसॉर्ट गेला, प्रत्येक कस्टमरला विचारायचो. अच्छा, ठीक आहे. काय आलं मग त्याचा तुला टॅग केलेला? कोण आला आता? तुम्हीच चाललात ना? ठीक आहे, काही नाही, आम्ही यांची सो त्यांनी मेसेज केला होता DM मध्ये आणि मी रिप्लाय नव्हती देत अननोन लोकांना. कळलं. हा. मग कधी कळलं की श्रीमंत आहे ते? श्रीमंत असं नव्हतं. हळूहळू सांगेल, ठीक आहे. मी सावधान इंडिया खूप बघायची. त्याच्याकडे पाहून वाटतं हा थोडा. हा, मग तुला वाटलं सावधान इंडिया की काय माहिती काय MMS वगैरे बनवले असेल. एक मिनिट, MMS साठी 2 लोक लागतात? नाही, म्हणजे असं
नाही माईक जवळ पकड. हा. म्हणजे मला असं वाटलं की यार फिमेल्स चेंजिंग रूम वगैरे मध्ये कॅमेरा असतील, काही असू शकतो. तू आणि एवढी आनंदी का झालीस की मी आंघोळ करताना कशी दिसते? कारण का हे फॅमिलीला नाही माहिती. त्याने ना तुला फोन करून मला कशी आंघोळ करतेस तू? हा, धड साबण लावता येत ना पाठीला. असं नव्हतं. अरे मजा असं नव्हतं. शिका काही लावलेलं डोक्याला. केस बघा कसे ब्राऊन झाले. काय मेहंदी लावली आहेस? नाही. कलर केलायस? खूप पैसे आले. ठीक आहे 1 मिनिट. मग त्याचा आला, तुला आधी भीती वाटली सावधान इंडिया होतंय का? मग मी त्याच्याशी थोडं चांगल्यापैकी बोलायची की काय असेल तर आपण सेटलमेंट करू. काय लवड्यावर की लव्ह स्टोरी? एक असतं ना बटरफ्लाईज, नाही याच्याकडे माझा MMS आहे, रिस्क नको घ्यायला. हा ठीक आहे. हा मग काय? मग मग आम्ही भेटलो एक दिवस. त्याला लिटरली 3 वर्ष माहितीच नव्हतं की मी कुठे राहते. मी तो रॉंग ऍड्रेसला ड्रॉप करायचा. हा, कुठे सोडायचंस तू हिला? कुठे पण रॅन्डम बोलायची इकडे अरे तुझं रिसॉर्ट आहे की तू रिक्षावाला आहे? आज कुठे? हा ठीक आहे. हा मग फायनली 3 महिन्यानंतर भेटले. तो जाणार होता मैसूरला त्याच्या ट्रेनिंगसाठी. सो थोडा इमोशनल मुवमेंट होता की अरे सो चुत्यागिरी. हा, इमोशनल मोमेंट. मग काय झालं? मग तेव्हा फायनली MMS त्या दिवशी डिलीट झाला. नाही, तेव्हा आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. हा. आणि मग तो मैसूरला गेला. मग लॉंग डिस्टन्स होता. लाईक एक मिनिट. तो ते लोक म्हणतात ए डिलीट करतो. तो चेक कर आपल्या फोन मध्ये. अरे तुझेच आहेत नागडे फोटो. पोरांचा वेगळं असं. गोव्याला जाऊन चड्डी काढा फोटो काढता. चल एक बडवायझर 5, नाही तर तुझे गुलाबजामुन दाखवेन. येतो तुमच्या नंतर. ठीक आहे. हा थांबा, इमोशनल मुवमेंट चाललाय इकडे. हा मैसूरला चाललेला. हा मग तिकडे तो होता 2 इयर्सच्या आसपास. मग त्यांनी डिसाईड केलं की तो जर्मनीला मूव्ह होतोय. ओ बापरे. मग मला असं होतं की फॅमिली तिथपर्यंत रिश्ते बघत होते ना सगळीकडे. मग त्याला विचारलं की काय करायचं आपण. तूच विचारलंस? हा, मी त्याला 7 टाइम्स प्रपोज केलंय. त्यांनी मला 7 टाइम्स नाही बोललंय. म्हणजे मी त्याला आय लव्ह यू बोलल्यानंतर हा ब्लँक आउट व्हायचा आणि रिप्लायच नाही द्यायचा. त्याला ब्लँक आउट नाही, तो बाहेर ट्राय करत होता. काय बोलू हिला, मी जर्मनीला चालेल मला. अच्छा, तू 7 वेळा प्रपोज केलास? काय तू अशी उदय चोप्रा आहेस का की जोपर्यंत हा म्हणणार नाही काय एवढा? आय वॉज इन लव्ह विथ हिम. आणि तू 8व्यांदा हा का म्हणाला? तुझ्याकडे MMS हिचा होता काय की हिच्याकडे माझा होता? हा दे तिला. एक टाइम असा असतो ना का मला वाटतच नव्हतं का एवढी चांगली मुलगी मी डिझर्व करतो. ठीक आहे. आणि ऐक नाही सिरियसली आय टोल्ड हर की. एक मिनिट, माईक त्या हातात आहे ना, हात तो हलव आता. हा यार दारू इकडे तिकडे करावी लागते. हा ठीक आहे. थोडे मेहनत. हा ठीक. तिच्यासाठी एवढी काशी केलीस ना. जेव्हा ती बोलायची म्हणजे ऑफकोर्स ती ब्युटिफुल आहे, तिच्यासाठी खूप लोक होती म्हणजे ऑप्शन म्हणून. मी जस्ट स्टार्ट केलेलं करी. तिला भेटलेलास ना? हा भेटलेला. हा.